नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे बुधवार आणि तारीख आहे 17 एप्रिल आणि या दिवशी आलेली आहे रामनवमी. हिंदू धर्मानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला विष्णू यांनी रामाच्या रूपामध्ये जन्म घेतला. या तिथीला रामनवमी असं म्हटलं जातं. रामनवमी हा सण हिंदू सण रामाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. पूर्ण देशभरामध्ये हा उत्साहाने साजरा केला जातो. तर पहा, हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या येणारी नवमी तिथी 16 एप्रिल मंगळवार दुपारी 1:23 सुरू होत आहे. तर 17 एप्रिल दुपारी 3:15 समाप्त होत आहे. अशा तिथीला उदय तिथीनुसार रामनवमी ही 17 एप्रिल 2024ला साजरी केली जाणार आहे. रामनवमीच्या दिवशी अश्लेषा नक्षत्राबरोबरच रवी योग सर्वार्थ सिद्धी योग जुळून येत आहे. या दिवशी सकाळी 5:16 पासून ते 6:08 सर्वार्थ सिद्धी योग असेल. याचबरोबर रवी योग संपूर्ण दिवसभर असेल. तर या दिवशी भरपूर सारे योग हे जुळून येत आहेत. त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला पवित्र गंगेमध्ये जर स्नान करण्याला जमलं तर नक्की तुम्ही पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करा. जर तुम्हाला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नाही तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून अंघोळ करावी. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला अशी ही अत्यंत प्रभावशाली वस्तू टाकायची आहे. ही वस्तू जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपल्या जीवनाचे जे काही दुःख, दारिद्र्य, अडचणी, संकट आहेत तर ते दूर होऊन जातील. आपल्याला जर करणीबाधा असेल, नकारात्मकता असेल, काही दोष आपल्याला लागलेले असतील तर ते सुद्धा दूर होतील. आणि त्याचबरोबर आपल्या कठीणातील कठीण इच्छा ज्या आहेत ना त्या नक्की पूर्ण होतील. आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही वस्तू का टाकायची आहे. तर आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता आहे, आपल्याला जर काही गोष्टींचा त्रास होत आहे व तुम्हाला एखादा शत्रू त्रास देत आहे, तुम्हाला शत्रू बाधा असेल, करणी बाधा असेल, कोणी आपल्याला नजर दोष लावलेला असेल, काही बाधा आपल्याला झाली असेल तर यातून सुटका होण्यासाठी, त्याचबरोबर तुमचे कोणतेही महत्त्वाचे कामं हे पूर्ण होत नसतील, तसेच तुमच्या मागे सतत संकट आणि अडचणी ह्या येत असतील तर या सर्व गोष्टीतून तुम्हाला बाहेर निघण्यासाठी तुम्हाला हा उपाय उद्याच्या दिवशी म्हणजे रामनवमीच्या दिवशी करायचा. या पवित्र प्रसंगी रामलल्लाचा जन्म झालेला आहे. या दिवशी आपल्याला असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय हा नक्की करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व दुःख, अडचणी दूर होऊन जातील. आपल्या कठीणातील कठीण इच्छा देखील ह्या नक्कीच पूर्ण होतील. तर बघा, तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर जरी उठले तरी सुद्धा चालेल आणि अंघोळीला पाणी काढायचं आहे. अंघोळीचं पाणी तुम्हाला जर थंड पाण्याने अंघोळ करणं शक्य झालं तर थंड पाण्यानेच अंघोळ करा, नाही शक्य तर गरम पाण्याने केली तरी सुद्धा चालेल. तर पहा, आपल्याला या दिवशी पंचामृत अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याचबरोबर एक तुळशीपत्र हे देखील आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. विष्णूंचा अवतार मानला जातो राम, त्यामुळे आपल्याला या दिवशी तुळशीपत्र हे पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर थोडीशी चिमूटभर हळद देखील आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. आणि आपल्याकडे जर पिवळ्या कलरची फुलं आपल्याला भेटली तर आवर्जून हे पिवळ्या कलरचं फूल आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्यातल्या पाकळ्या करून जरी तुम्ही टाकल्या तरी सुद्धा चालेल. त्याचबरोबर गोमित्र आपल्याला जर भेटलं तर गोमित्र आवर्जून आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. जर गोमित्र नसेल तर गंगाजल असेल तर गंगाजल आपल्याला टाकायचं आहे. गंगाजल किंवा गोमित्र या दोन्हीपैकी कोणतीही वस्तू तुमच्याकडे असेल ते तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये उद्या टाकायचं आहे. आपण जर तुळशीपत्र अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले तर आपलं संपूर्ण शरीर हे शुद्ध होऊन जाते. त्याचबरोबर पंचामृत टाकल्याने सुद्धा आपल्या शरीराचं शुद्धीकरण हे होत असतं. आपल्याला जर कोणती पीडा लागलेली असेल, आपल्याला काही त्रास होत असेल, त्याचबरोबर आपल्याला शत्रुपीडा
करणी बाधा अशासारखे दोष लागलेले असतील, वाईट शक्ती आपल्या आसपास असेल, तर हे सर्व काही दोष जे आहेत तर ते दूर होऊन जातात. आणि म्हणूनच हा उपाय तुम्हाला उद्या रामनवमीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. तर पहा, अंघोळ करताना काही चुका आहेत ना, त्या आपल्याला टाळायच्या आहेत. बरेच जण असं म्हणतात, आम्ही हा उपाय करतो पण याचा फायदा आम्हाला होत नाही. तर आपण जर उपाय अगदी मन लावून आणि त्याचबरोबर योग्य पद्धतीने जर केला तर त्याचं फळ हे आपल्याला नक्की प्राप्त होते. त्यामुळे तुम्हाला अंघोळ करताना अंघोळीचं पाणी हे डायरेक्ट आपल्या गुडघ्यावर किंवा डोक्यावरती टाकायचं नाही. तर काय करायचं, पहिला मग भरून घ्यायचा आहे तो उजव्या खांद्यावरती टाकायचा आहे, दुसरा मग भरून घ्यायचा आहे डाव्या खांद्यावरती टाकायचा आहे, तिसरा मग भरून घ्यायचा आहे डोक्यावरती टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला अंघोळ ही करायची आहे. आपल्याला डायरेक्ट गुडघ्यावर किंवा डोक्यावरती पाणी ओतायचं नाही. अशा पद्धतीने अंघोळ जर केली तर आपले जे काही दोष आहेत अंघोळीचे तर ते आपल्याला लागत नाही. त्याचबरोबर बघा, अंघोळ करत असताना आपल्याला जय राम श्रीराम जय जय राम असा हा मंत्र म्हणायचा आहे. श्रीराम जय जय राम असा हा मंत्र म्हणत अंघोळ करायची आहे. कोणतीही पूजा करण्यापूर्वी आपलं शरीर शुद्ध होणं अतिशय महत्त्वाचं असतं. शरीर शुद्धीकरण केलं की मग आपण कोणतीही पूजा करतो त्याचं फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं. त्यामुळे आधी ह्या वस्तू टाकून अंघोळ करायची आहे, शरीर शुद्धीकरण करायचं आहे, मनाचे शुद्धीकरण करायचं आहे आणि आपल्याला जो काही पूजा आहे, जी काही उपाय आहेत तर ते करायचे असतात. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्रीराम जय जय राम.